नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज या ठिकाणी आपण विभागीय विस्तार केंद्र आणि किसान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन या विषयाविषयी माहिती घेणार आहोत. तर यासाठी आज आपल्याला जे तज्ज्ञ मार्गदर्शक लाभलेले आहेत ते आहेत डॉक्टर सुनील कराड. डॉक्टर सुनील कराड सरांनी या अगोदरही मका एक पशूंसाठी खाद्य पीक म्हणून किंवा चारा पीक म्हणून लेक्चर घेतलेला आहे मागच्या महिन्यामध्ये. आणि आज सरांचं आपण विशेष करून मक्यावरती जी लष्करी अळीचा उपद्रव झालेला आहे तर त्या याने आपण आज हे लेक्चर आयोजित केलेलं आहे. तर सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. सर हे प्रमुख शास्त्रज्ञ आहेत आणि सरांचा विषय हा ब्रीडिंग आहे, सायटोजेनेटिक आणि प्लांट ब्रीडिंग विषय सरांचा. तर मेज ब्रीडर आणि सर सध्या कोऑर्डिनेटरही आहेत मेज इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट कोल्हापूर येथे सर कार्यरत आहेत. सरांची PhD ही जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग मध्ये आणि MSc ही त्यातच झालेली आहे. एकूण सरांना 21 वर्षाचा अनुभव आहे विद्यापीठामध्ये संशोधन आणि शिक्षणाचा. सरांनी आतापर्यंत फुले नाचणी, फुले एकादशी, फुले भरती एक, फुले कसारी अशा विविध, तसेच चारा पिकामध्ये फुले मार्वेल 2008-4 अशा विविध जाती विकसित केलेल्या आहेत. या सर्व कामाच्या अनुषंगाने सरांना आतापर्यंत 7 अवॉर्ड मिळालेले आहेत आणि सर स्वतः 2 सोसायटी, नॅशनल आणि इंटरनॅशनल सोसायटीचे फेलो आहेत. जर सरांचं पब्लिकेशन किंवा ज्याला आपण हे म्हणतो की बाबा लिखाण जर बघायचं म्हटलं तर सरांनी आतापर्यंत संशोधनपर 32 लेख लिहिलेले आहेत, टेक्निकल 50 आर्टिकल लिहिलेले आहेत आणि एक्सटेन्शन किंवा विस्तारचे 55 आर्टिकल लिहिलेले आहेत. तसेच सरांनी विविध रेडिओ टॉक आणि TV टॉकच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. आतापर्यंत सरांना बेस्ट पेपर असेल किंवा बेस्ट टीचर असेल अशा अवॉर्ड मिळालेले आहेत. तसेच ज्युनियर सायंटिस्ट अवॉर्ड, रोटरी सनराईज आदर्श सेवा अवॉर्ड, बेस्ट टीचर अवॉर्ड आणि स्टेट लेवल संकेत आदर्श टीचर अवॉर्ड हे सरांना 2007 मध्ये मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीने सरांचं एकूणच कार्य पाहता आज आपल्याला अतिशय तज्ज्ञ असे विषय तज्ज्ञ लाभलेले आहेत. तरी मी डॉक्टर सुनील कराड सरांना विनंती करतो की सरांनी आजच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नमस्कार सर. माझी स्क्रीन शेअर झाली का? हो सर. स्क्रीन शेअर झालेली आहे? नाही सर, तुमची स्क्रीन शेअर नाही झालेली आहे. स्क्रीन शेअर करावे लागेल तुम्हाला पुन्हा एकदा. हा सर, तुम्ही स्क्रीन शेअर करू शकता. हो.
आज या ठिकाणी आपण अमेरिकन लष्करी आळी, तिची ओळख आणि नियंत्रण याविषयी आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहीत आहे की मागील वर्षापासून मक्याच्या अमेरिकन लष्करी आळीमुळे मक्याचं क्षेत्रामध्ये मागील वर्षी फार मोठ्या प्रमाणात घट झाली. जवळपास 1 लाख ते 1.5 लाख क्षेत्र हे लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कमी झालं. परंतु कृषी विद्यापीठाने त्यावर ज्या काय शिफारशी केल्या आणि नियंत्रण कसं करायचं, ही अमेरिकन लष्करी आळी कशी ओळखायची, यावर जे संशोधन केलं आणि त्यानंतर त्याच्यानुसार जो केलेला जो प्रसार आहे, त्यामुळे आपण या अमेरिकन लष्करी आळीवर आपण नियंत्रण करू शकलेलो आहोत. आणि त्यामुळे पुनश्च चालू वर्षामध्ये म्हणजे चालू 2019-20 मध्ये पुनश्च याच्या मक्याखालील क्षेत्र हे जवळपास 1.5 लाख हेक्टर क्षेत्राने हे क्षेत्र हे वाढलेलं आहे. तर अशी आळी म्हणजे काय आहे, की लष्करी आळी मक्यावर असणारी किंवा लष्करी आळी ही भातावर पण येते ती असणारी, आणि तो फरक कसा ओळखायचा आपण तो या ठिकाणी बघणार आहोत. आणि मग त्याच्यावरती नियंत्रण कसं करायचं ते आपण या ठिकाणी आजच्या या चर्चासत्रामध्ये बघणार आहोत. या लष्करी आळीकडे जाण्याच्या अगोदर आपण आता आज मका पिकावरती बोलतोय. तर मका पिकावर महत्वाचे जे आहेत अशा 4 किडी असतात. त्याच्यामध्ये खोडकीड येते, अमेरिकन लष्करी आळी, कणसे पोखरणारी आळी आणि मावा. तर या सर्व महत्वाच्या ज्या किडी आहेत यामध्ये सर्वात महत्वाची सध्याची जी आहे ती म्हणजे अमेरिकन लष्करी आळी. आणि ही कुठल्या पिकाच्या कुठल्या अवस्थेमध्ये अमेरिकन लष्करी आळी येते, तर म्हणजे तिची अवस्था कुठली आहे. जसं खोडकिडी मी सांगितले की खोडकिडी फक्त या ठिकाणी मी दाखवलेलं आहे की खोडकिडी फक्त रोपावस्थेमध्ये येते, सुरुवातीच्या स्टेजमध्ये येते, नंतर ती येत नाही. परंतु अमेरिकन लष्करी आळी ही तुम्ही पेरणी केल्याच्या नंतर म्हणजे पिकाची उगवणी झाल्याच्या नंतर तर लागूपर्यंत ही कुठल्याही अवस्थेमध्ये अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव मका पिकावर होऊ शकतो. तर अशी ही महत्वाची जी अमेरिकन लष्करी आहे, म्हणजेच थोडक्यात की कुठल्याही अवस्थेमध्ये पिकाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये तिचा प्रादुर्भाव त्या मका पिकावर हा होऊ शकतो. हिचा प्रसार कसा झाला, ही कुठून आली, याच्या अगोदर तर आपण कधी हिला बघितलं नाही. तर अशी ही अमेरिकन लष्करी आळीचा प्रसार या ठिकाणी दाखवलेला आहे की जो हा अमेरिकेकडून प्रसार या लष्करी आळीचा झालेला आहे. आणि ही तो पूर्ण जगामध्ये ती आता सध्या पसरलेली आहे. म्हणजे सुरुवात अमेरिकेकडून झाल्याच्या नंतर तिचा प्रादुर्भाव आपल्याकडे झाला आणि आता ती जगामध्ये जवळपास सर्व देशामध्ये ती आळीचा प्रसार हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. आता आपल्या भारताच्या म्हणजे आपल्या देशाच्या बाबतीत जर आपण तुलना जरी केली तर तिचा या किडीचा प्रादुर्भाव कसा झाला की हिचा प्रसार कसा झाला तर ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपल्या भारतामध्ये अमेरिकन लष्करी आळी ही प्रथमतः मे 2018 मध्ये कर्नाटक राज्यामध्ये ही आढळून आलेली आहे. म्हणजे खरीप हंगामामध्ये ही आळीचा प्रादुर्भाव मे 2018 मध्ये आपल्याला कर्नाटक राज्यामध्ये आढळून आला. परंतु मे 2018च्या नंतर ती इतर राज्यामध्ये, या ठिकाणी मी जो मॅप दाखवलेला आहे आपला भारताचा जो या ठिकाणी नकाशा दाखवलेला आहे आणि या नकाशामध्ये हे जे क्षेत्र जे दाखवलेलं आहे तर या सर्व क्षेत्रामध्ये ती व्यापलेली आहे. म्हणजे संपूर्ण देशामध्ये या आळीचा प्रसार हा झालेला आहे. हा प्रसार किती फास्ट किंवा किती वेगाने झाला त्याचा या ठिकाणी हा दाखवलेला आहे की मे 2018 मध्ये ज्यावेळेस ती प्रथमतः भारतामध्ये कर्नाटक राज्यामध्ये आढळून आली, त्याच्यानंतर आपण जे म्हणतो की दुसरं टोक भारताचं की ज्याला आपण ईशान्य राज्य म्हणतो, अशा मिझोराम राज्यामध्ये किंवा ईशान्य राज्यामध्ये तिचा एप्रिल 2019 मध्ये म्हणजे एका वर्षाच्या आत कर्नाटकापासून सर्व राज्य, त्याच्यामध्ये महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, असा प्रवास करत करत ती ओरिसा, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल, त्यानंतर ती ईशान्य राज्यामध्ये सर्व ठिकाणी या आळीचा प्रसार हा झपाट्याने आणि वेगाने झालेला आहे. म्हणजेच ही अमेरिकन लष्करी आळी जो मकाचा जो बेल्ट आहे की भारतामध्ये मका हा कुठं 70% उत्पादन हे मक्याचं उत्पादन हे पेनिन्सुलर झोन
आणि नॉर्थ ईस्टर्न झोन ज्याला ईशान्य राज्य म्हणतो त्याच्यामध्ये 8% सर्व उत्पादन होतं आणि बाकीच्या पेनिन्सुलर झोनमध्ये 52% उत्पादन होतं. असं टोटल जवळपास 70% उत्पादन जे भारतामध्ये होतं हे सर्व उत्पादनाचं क्षेत्रामध्ये या किडीचा प्रसार हा झालेला आहे. आता ही जी अळी आहे ही अमेरिकन लष्करी फक्त मका पिकावरच आढळते. परंतु जर काही कारणास्तव या अळीला मका पीक जर आढळलं नाही तर मात्र जर मका पीक जर उपलब्ध झालं नाही तर ही कीड किंवा अमेरिकन लष्करी अळी ही ज्वारी या पिकाकडे वळते. काही ठिकाणी आपण हेही बघितलेलं आहे की खरीप हंगामामध्ये ही काही ठिकाणी कपाशीवर सुद्धा आढळलेली. आणि जर समजा ती ज्वारी उपलब्ध नसेल किंवा हे दोन्हीही उपलब्ध झालं नाही, मका उपलब्ध झालं नाही, ज्वारी उपलब्ध नाही, तर ही अमेरिकन लष्करी अळी इतर गवत वर्गीय पिकावर आपली उपजीविका करते. म्हणजेच काय की जो लुसलुशीत जे पिकं आहेत त्या पिकावर या अळीचा प्रादुर्भाव किंवा प्रसार हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. परंतु अमेरिकन लष्करी अळीचं प्रमुख खाद्य हे मका पीक आहे आणि त्यानंतर ती आता आपल्याला आपण बघितलेलं आहे की ती ज्वारीवर आढळून येते. याचबरोबर ती आता काही ठिकाणी नाचना किंवा नागली सारखं पीक आहे त्याच्यावर सुद्धा काही ठिकाणी आढळून येते. इतर पिकावर सुद्धा तिचा थोड्या प्रमाणामध्ये आता प्रादुर्भाव किंवा प्रसार हा आढळून येत आहे. मग ही कीड काय आहे याच्याबद्दल आपण आता या ठिकाणी थोडीशी तुम्हाला मी या ठिकाणी माहिती सांगतो की जे मी तुम्हाला आता सांगतो की ही मका पिकावर, त्यानंतर ज्वारीवर, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की नाचनावर की नाचणीवर, नागलीवरती सुद्धा आढळते आणि त्यानंतर ती गवतवर्गीय पिकावर सुद्धा आढळते. परंतु असे जवळपास 80 विविध पिकावर, बघा हा शब्द माझा, की ही कीड जवळपास 80 विविध पिकावर आपली उपजीविका करू शकते. म्हणजेच 80 पिकावर ती उपलब्ध प्रसार किंवा तिचा प्रसार किंवा प्रादुर्भाव दाखवू शकतो. परंतु मका हा सर्वात महत्वाचं तिचं खाद्य आहे. ही कीड जी आहे ही कीड दिवसा व रात्री दोन्हीही वेळेमध्ये किंवा दोन्हीही कालावधीमध्ये पिकाची पाने खाते. परंतु सकाळी लवकर किंवा थोडंसं संध्याकाळी उशिरा ही कीड जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये हिचा प्रादुर्भाव किंवा पीक खाण्याचा कालावधी हा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी थोडासा उशिरा ह्या कालावधीमध्ये ती जास्त सक्रिय असते. म्हणजेच ती जास्त नुकसान या कालावधीमध्ये ती करते. आता ही अमेरिकन लष्करी अळी ही जी मी तुम्हाला सांगितले की मे 2018 मध्ये कर्नाटक राज्यामध्ये आले आणि एप्रिल 2019 मध्ये एका वर्षाच्या आतमध्ये ती ईशान्य सारख्या राज्यामध्ये, मिझोराम, नागालँड सारख्या राज्यामध्ये गेली. एका वर्षाच्या आत तिचं इतकं मोठा जो प्रादुर्भाव झालेला आहे याचं मुख्य कारण काय आहे तर प्रथम कारण म्हणजे तिची उडण्याची क्षमता. म्हणजे अमेरिकन लष्करी अळीचा जो पतंग आहे हा पतंग सर्वसाधारण 100 किलोमीटर पर्यंत उडू शकतो. बघा, एक पतंग तो सर्वसाधारणपणे एका दिवसामध्ये 100 किलोमीटर पर्यंत हा उडू शकतो. म्हणजे इतका लांब त्याचा प्रसार तो होऊ शकतो. आणि दुसरं महत्वाचं कारण या किडीचा प्रादुर्भाव होण्याचं ते म्हणजे या किडीची अंडी घालण्याची क्षमता. आता अंडी घालण्याची क्षमता म्हणजे काय की या किडीची जी मादी आहे या मादी पतंग तिच्या जीवन काळामध्ये जवळपास 1500 ते 2000 एवढी अंडी, तिच्या एक मादी एवढी अंडी घालते. आणि एका वेळेस एक मादी एका जागेवर पुंजक्यामध्ये अंडे घालते. म्हणजे सर्वसाधारण 200 अंडी ती एका जागेवर घालते. म्हणजेच काय की अंडी घालण्याची क्षमता आणि त्या पतंगाची उडण्याची क्षमता यामुळे या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होत आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ते क्षेत्र हे वापरत आहे. आणि अशी ही अळी अंडी घातल्यानंतर मग तिची अवस्था सुरू होती तर अंडी, त्याच्यानंतर पुढचा जो आहे अंडी, अळी, कोश आणि पतंग ही जी अवस्था आहे याची, तर हा झाला तिचा जीवनक्रम. परंतु यामध्ये अळी ही अत्यंत महत्वाची अवस्था असून ही अवस्था पिकास नुकसानकारक अवस्था असते. म्हणजेच काय की अळी ही 6 वाढीच्या अवस्थेतून जाते आणि त्यापैकी 4थी आणि 5वी जी अवस्था असते त्यामध्ये ती पिकाचं
फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करते किंवा त्यालाच आपण खादाड अवस्था असं संबोधतो. आता या ठिकाणी मी तुम्हाला त्या किडीचा जीवनक्रम या ठिकाणी दाखवलेला आहे. आता हा इथं किडीचा जीवनक्रम बघा. अमेरिकन लष्करी अळीचा जीवनक्रम सर्वसाधारण 30 दिवसापासून तर 50 दिवसापर्यंत एवढ्या दिवसाचा हा कालावधी असतो. आणि हा कालावधी कसा विभागलेला आहे ते या ठिकाणी दाखवलेला आहे. हा ए मध्ये काय दाखवलेला आहे की ती जी मी सांगितलं तुम्हाला की अंडी जी घालते ती पुंजक्यामध्ये अंडी घालती. एका वेळेस ती 150 ते 200 अंडी एका जागेवर घालते. तो हा ए पार्ट या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि त्यानंतर हा पार्ट अंडी घातल्यानंतर ही अंडी जी असतात ही अंडी अर्धगोलाकार असून ती पानावर पुंजक्याच्या स्वरूपामध्ये असतात. आणि ही अवस्था सर्वसाधारण 2 ते 3 दिवसाची असते. आणि या नंतर या अंड्यामधून अळी तयार होतात. मग ती पुढच्या स्टेजमध्ये जाते. ते इथं मी या ठिकाणी बी या ठिकाणी हे दाखवलेलं आहे. हे पुंजकं या ठिकाणी फुटलेलं आहे आणि या इथं अळी त्याच्यामधून अशी छोटी छोटी अळी अशी ही बाहेर पडायला लागलेली आहे. ही जी अवस्था आहे ही शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिमहत्वाची असून ही अवस्था सर्वसाधारण 20 दिवस ते 30 दिवसाची असते. ही पूर्ण अवस्था अळीची अवस्था. आणि ही जी अवस्था असते 20 ते 30 दिवसाची ही 6 स्टेजेस मध्ये विभागलेली असते. म्हणजेच काय की ह्या अळीच्या ज्या अवस्था असतात त्या प्रथम अवस्था, द्वितीय अवस्था, तृतीय अवस्था, चौथी अवस्था, 5वी अवस्था आणि 6वी अवस्था या 6 फेज मधून ही अळी जीवनक्रम पार करते. आणि या 6 अवस्थेमध्ये जीवनक्रम पार करत असताना मग जो चौथा फेज आहे किंवा चौथी अवस्था आहे आणि 5वी जी अवस्था आहे ती अवस्था शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे. मी आता तुम्हाला पुढे त्याचं हे दाखवणार आहे की ती कुठल्या स्टेजला ती कसं नुकसान करते. म्हणजे चौथी अवस्था जी असते या अवस्थेमध्ये अळीचं डोकं हे लालसर तपकिरी रंगाचं होतं आणि 5वी अवस्थेमध्ये ती गडद ठिपके त्याच्यावर दिसतात. आणि या 2 अवस्था या खादाड अवस्था असतात आणि त्यामध्येच त्या पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये ते नुकसान करतात. आणि अळी अवस्था संपल्यानंतर ही अळीचा कोश तयार होतो. हा कोश जमिनीमध्ये जातो. सर्वसाधारण 2 ते 8 सेंटीमीटर खोलीवर हा जमिनीमध्ये जातो. आणि हा कोश जमिनीमध्ये मातीच्या आवेष्टनामध्ये किंवा जर माती जर कडक असेल तर त्या कोशाभोवती पानाचे तुकडे आणि माती याचं आवरण तयार केलं जातं. आणि मग हा कोश जमिनीमध्ये हा सर्वसाधारण 7 ते 8 दिवस हा जमिनीमध्ये राहतो. आणि ही कोशावस्था परत 9 दिवसापासून 30 दिवसापर्यंत असू शकते. आणि परत 30 दिवसानंतर या कोशामधून पतंग हा बाहेर पडतो. या किडीचा पतंग बाहेर पडतो. तो पतंग बाहेर पडताना मग नर पतंग आणि मादी पतंग बाहेर पडतो आणि मग परत हे जीवनचक्र सुरू होतं. तर हा त्या अमेरिकन लष्करी अळीचा जीवनक्रम. म्हणजे आपण थोडक्यात एकाच वाक्यामध्ये आपण शेतकरी बंधूंच्या माहितीसाठी फक्त अमेरिकन लष्करी अळी ही अंडी, अळी, कोश आणि पतंग या 4 अवस्थेमधून जाते. आणि या 4 अवस्थेपैकी अळीची जी अवस्था आहे ती शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून कठीण अशी अवस्था आहे किंवा ही खादाड अवस्था आहे. आणि याच अवस्थेमध्ये पिकाचं नुकसान होतं आणि आपल्याला नियंत्रण करताना ही जी अवस्था आहे म्हणजे अळीची जी अवस्था आहे त्याचं नियंत्रण आपल्याला करायचंय. म्हणजेच आपण अमेरिकन लष्करी अळीचं नियंत्रण आपण करू शकतो. या ठिकाणी मी आता दाखवलेलं आहे बघा. जे 14 ते 18 दिवस अळीची अवस्था त्याचं नुकसान तेच त्या पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात. आता ही अळी जसं या ठिकाणी आता चित्रात तुम्हाला दाखवलेलं की जमिनीत त्याचं झाड वर आलेलं आहे. त्याची मुळं आहेत, त्याचे खोड आहे, त्याला पानं आहेत, त्याला कणीस आलेला आहे, त्याच्यानंतर वरती तुरा आलेला आहे. आणि या सर्व अवस्थेमध्ये ही जी अळी आहे अमेरिकन लष्करी ती कसं खाते तर ते खाली कोश दाखवलेला आहे, पतंग दाखवलाय, अंडी दाखवली, त्याच्यानंतर त्याची अळी दाखवली आणि ती प्रत्येक स्टेजवरती पानावरती आहे, कणसावरती आहे आणि नंतर परत तिचा अळीनंतर परत कोश तयार होतो. असं तिचं जीवनक्रम हे सारखं चालू असतं. त्यासाठी हे दाखवलं. मग
ही अळीला आपण अटकाव कसा करायचा, आपण काय करू शकतो की जे आपल्या हातामध्ये आहे, म्हणजेच ही आळी येऊ नये म्हणून सुरुवातीपासून आपण काही उपाययोजना करण्याची गरज आहे. तर हिला अटकाव कसा करायचा, तर पहिली गोष्ट आपण उशिरा पेरणी करणे टाळावे. पहिली गोष्ट मागच्या महिन्यामध्ये मी जे आपल्याला या ठिकाणी व्याख्यान दिलेलं आहे की त्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की पेरणीचा जो कालावधी आहे, मका पीक हे शेतकरी बंधू कुठल्याही हंगामामध्ये किंवा कुठल्याही वेळेस पेरतात. लोकांचा असा समज आहे की मका पीक हे पाणी असलं की मका पीक हा उत्तम पीक येतं, पाणी आणि खत व्यवस्थापन केले की पीक हे उत्तम येतं. परंतु ह्या अशा प्रकारे होणारं नुकसान टाळण्यासाठी आपल्याला योग्य वेळी पेरणी करणं हे गरजेचं असतं. उशिरा पेरणी करणे टाळावे. आता खरीपचा जर विषय घेतला तर आपण 15 जून ते 15 जुलै, परंतु सध्या जो हंगाम चालू आहे म्हणजे रब्बी हंगाम जो सध्या चालू आहे, तर हा रब्बी हंगाम सर्वसाधारणपणे 15 नोव्हेंबर पर्यंत रब्बी मकाची पेरणी ही पूर्ण झाली पाहिजे. परंतु जर तुम्ही डिसेंबरमध्ये पेरणी करायला गेला तर त्याऐवजी तुम्ही जानेवारीमध्ये पेरणी करा, म्हणजेच ती उन्हाळी मका होईल. परंतु पाणी उपलब्ध आहे किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दुसरं काहीतरी पीक असतं, सध्या ऊस सीझन आहे, ऊस काढल्यानंतर मग ते लगेच नांगरणी करून मग त्याच्यामध्ये मका वगैरे घेतात. मग तो कधी कुठल्या अवस्थेमध्ये डिसेंबरच्या 10 तारखेला घेतात, डिसेंबरच्या, त्याच्याऐवजी आपण ती पेरणी ही 15 जानेवारीला करावी, म्हणजे ती उन्हाळी मका होईल. हा पहिला याच्यामध्ये महत्वाचा. आता याचं कसं रिलेशन आहे अमेरिकन लष्करी अळीचं ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. म्हणजेच पहिला मुद्दा की या किडीला अटकाव करण्यासाठी आपण उशिरा पेरणी करणे हे टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पिकाची पेरणी झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे धसकट असतात, समजा आता काही काही ठिकाणी मध्ये सोयाबीन होतं, आता खरीपामध्ये काही ठिकाणी बाजरी होती, ते काढल्याच्या नंतर आता आपण काय करतो, शेतकरी बंधू काय करतात की कधी कधी नांगरणीचा खर्च वाचवण्यासाठी बाजरी सारखं पीक काढल्यानंतर, सोयाबीन सारखं पीक काढल्याच्या नंतर काही काही ठिकाणी फक्त आडवा आणि उभा रोटा मारतात आणि रोटा मारल्याच्या नंतर लगेच सरी सोडतात किंवा लगेच पुढच्या पिकाची तयारी करतात. पण त्यामध्ये पहिल्या पिकाचे जे धसकट आहेत ते तसेच त्याच्यामध्ये राहतात आणि त्याच्यामुळे परत या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून पिकाची पेरणी काढली झाल्यानंतर शेतात पडलेले धसकटे हे वेचून काढणं किंवा नष्ट करणे हे गरजेचं आहे. आता पुढचा मुद्दा याच्यामध्ये किडीला अटकाव करण्याचा किंवा कसं आपण रोखू शकतो की शेताची खोल नांगरटी करावी, जेणेकरून तो मी जी जीवनक्रम तुम्हाला सांगितला की अंडी, अळी, कोश आणि पतंग, पतंग जो जमिनीमध्ये असतो किंवा किडीची अळीची अवस्था असते ही जी जमिनीवरती असते, ही ती जमिनीमध्ये तुम्ही ज्यावेळेस खोल नांगरट कराल त्यावेळेस ते वरती येतील आणि वरती आल्यानंतर पक्षी त्याला खाऊन टाकतील किंवा ते आपोआप नष्ट होतील. त्यासाठी जमिनीची खोल नांगरट करणे हे याच्यासाठी हे गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा की शेतात तणांचा प्रादुर्भाव कमी असणे. नाहीतर आपण काय म्हणतो की मका पीक आहे, गुडघ्या इतकं वर गेले की याला नंतर काही करायला लागत नाही, परंतु शेतामध्ये जर तण राहिलं तर आर्द्रता ही राहते आणि आर्द्रता जर राहिली तर या अमेरिकन लष्करी अळीचा मग प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. पुढचं त्याच्यामध्ये आपण याला किडीला कसा अटकाव करू शकतो, त्याच्यामध्ये पाचवा मुद्दा जो आहे तो म्हणजे योग्य खत मात्राचा वापर. योग्य खत मात्रा हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे. आपलं जे विद्यापीठाची जी शिफारस आहे 120-60-40 किलो NPK प्रति हेक्टरी, ही जी खत मात्रा आहे हीच खत मात्रा त्याला वापरा. आपल्याला माहित आहे की मका हे खादाड पीक आहे आणि मका पिकाला आपण खतांचा वापर जर मोठ्या प्रमाणामध्ये केला तर लोक म्हणतात की त्याचे उत्पादन जास्त येतं. परंतु जर नत्राचा वापर जर जास्त केला गेला, खतांचा वापर जर जास्त केला गेला, संतुलित खत मात्रा जर वापरली गेली नाही तर मग मात्र नत्र जर जास्त वापरलं गेलं तर ते झाड जे आहे तो थोडंसं सकुलंट होतं आणि सकुलंट झाल्यामुळं ते लवकर त्या लष्करी अळीला बळी पडतं. त्याच्यामुळे संतुलित खत मात्रा हे वापर कर, म्हणजे बघा थोड्या थोड्या बारीक बारीक गोष्टी पासून आपण कशा प्रकारे या अमेरिकन लष्करी अळीला अटकाव करू शकतो त्याचं हे एक उदाहरण आहे. त्यानंतर शक्य असेल तर आपण आंतरपीकही घेऊ शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे
सर्वात महत्वाचं, या किडीला अटकाव करण्याचं सर्वात महत्वाचं आणखी एक महत्वाचं तंत्र म्हणजे पीक उगवणीपासून पिकाचे निरीक्षण सुरू करायचं. कुठल्याही स्टेजमध्ये तुम्हाला किडीचा प्रादुर्भाव दिसताच तुम्ही त्या ठिकाणी योग्य कीटकनाशकाची फवारणी करायची. कारण याच्या अवस्था प्रत्येक 5 दिवसाला 7 दिवसाला अवस्था बदलतात आणि अवस्था बदलली की पिकावर होणारा परिणाम प्रादुर्भाव हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदलतो. त्यामुळे पीक उगवणीपासून तुम्ही त्याचं निरीक्षण करणे हे किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे फार महत्वाचं तंत्र या ठिकाणी आहे. तर या प्रकारे म्हणजे आपण जे करतोय, शेतकरी बंधू जे करतात त्यामध्ये तुम्हाला नाविन्य असं पूर्ण काही कर, योग्य वेळी योग्य गोष्ट केली तरीही आपण या किडीला अटकाव आपण या ठिकाणी करू. मक्याच्या पानावरती अंडी त्या ठिकाणी दाखवलेली आहे, गोल वर्तुळामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजेच ही जी अळी आहे ही पुंजक्यामध्ये अंडे घालती की अंडी जवळपास 200 अंडी एका जागेवर असतात. आता काय होतं की जरी आपण शेतकरी त्या शेतामधून गेला, अशा अंड्याला जरी आपला शर्ट लागला, आपला धक्का लागला, तरी ही अंडी किती बाहेर पडतील? 50-100 इकडे तिकडे थोडंफार कमी जास्त होतील, परंतु याचा प्रसाराचा वेग याच्यामुळे जास्त आहे. आणि ते या ठिकाणी दाखवलेलं की ही अंडी कशा प्रकारे ही अंडी याच्यावरती चित्रामध्ये दिसेल. पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय, वरून फोटो काढलेला आहे, कम्प्लिटली पोंगा त्यांनी खाल्लेला आहे. दुसऱ्या चित्रामध्ये ती ते पोंग्यातून अळी मोठी झालेली आहे, ती बाहेर आलेली आहे. आणि खालच्या चित्रामध्ये दिसतंय की मक्याच्या कणसाला तिने या ठिकाणी छिद्र पाडलेलं आहे. आणि शेवटच्या चित्रामध्ये सुद्धा भाग सुद्धा तिने खाल्लेला आहे. म्हणजे हा नुकसानीचा प्रकार वाढीपासून तर कंचे पक्कू होईपर्यंत कुठल्याही अवस्थेमध्ये ही अमेरिकन लष्करी अळी मका पिकाचं नुकसान करू शकते. हा अळीचा फोटो, हा फोटो व्यवस्थित बघा, मग तुम्हाला यापुढे मी त्याच्यानंतर लक्षण आणि ती कशी ओळखायची ते या ठिकाणी दाखवतो. आता या फोटोमध्ये काय दाखवलेलं आहे? एकच अळी दाखवलेली आहे. ही अळी कशी ओळखायची? तर प्रथम खून बघा, हिच्या डोक्यावरती सुरुवातीच्या बाजूला उलटा इंग्रजी वाय आकाराचा या ठिकाणी एक चिन्ह आहे आणि त्यानंतर सरळ असं पूर्णपणे एकमेकाला समांतर अशा 2 लाईन या ठिकाणी त्या अळीवरती गेलेल्या आहेत. आणि शेवटच्या ॲब्डॉमन मध्ये हे 4 जे ठिपके दिसतात, हे 4 ठिपके समांतर एकदम चौकोनी एकमेकाला समांतर अशी 4 ठिपके दिसतात. तर ही खून ही म्हणजे आयडेंटिफिकेशन अमेरिकन लष्करी अळीचं ओळखण्याची ही खून या ठिकाणी दाखवलेली आहे. हीच या ठिकाणी फक्त अधोरेखित केलेली आहे. या 2 गोष्टीवर आपण अमेरिकन लष्करी अळी ही ओळखू शकतो, एक म्हणजे तोंड आणि त्यामध्ये शेवटचं असलेले ॲब्डोमेनवरती असलेले मुद्दे. आता हा फोटो बघा, हा फोटो जर बघितला, हे मक्याचा फोटो आहे आणि असं तुम्हाला असं वाटत असेल की हे दोन्हीही अमेरिकन लष्करी अळीनेच खाल्लंय का? तर तुमचं उत्तर जर हो असेल तर ते चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस आता फोटो बघताय, या ठिकाणी तुमच्या डाव्या हाताला जे दाखवलेला आहे, जी विष्ठा दिसलेली आहे, ही विष्ठा म्हणजे हे अमेरिकन लष्करी अळीने नुकसान केलेलं नाही. परंतु उजव्या हाताच्या ज्या पानावरती जे असे मध्ये मध्ये खात जी गेलेली आहे, हे नुकसान म्हणजे अमेरिकन लष्करी अळीने केलेलं आहे. म्हणजेच काय की अमेरिकन लष्करी अळी कुठंही नुकसान करते, शिरावरती नुकसान करते, पानावरती करते, खाली कोपऱ्यातही करते, परंतु डाव्या बाजूला जी आहे ती मात्र पिकाचा शिराचा भाग सोडून पूर्ण पान खाते, परंतु शिर खात नाही. याच्यामध्ये मात्र अमेरिकन लष्करी अळी तुम्ही कुठल्याही पार्टला ती नुकसान करते किंवा नुकसान करते हे हे पहिलं केलं, हे नुकसान केलं. काही शेतकरी ह्या पहिल्या नुकसानाला डाव्या हाताला जे दाखवलेलं परंतु ते तसं नाही. हे बघा आता कशाने केलं, तर ह्या 2 वेगवेगळ्या याच्यामध्ये की अमेरिकन लष्करी अळी ही जिच्या तोंडावरती, तिच्या डोक्यावरती उलटा वाय आकार आहे, तिने हे प्रकारचं नुकसान हे या ठिकाणी केलेलं आहे. आता अमेरिकन जी लष्करी आहे ही वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणजे मी तर तुम्हाला जर म्हटलो की पिवळसर कलरची दिसते, परंतु काही ठिकाणी ही गडद लालसर रंगाच्या सुद्धा अळ्या आपल्याला आढळून आलेल्या आहेत. परंतु रंग जरी बदलला तरी तिच्या ओळखीच्या ज्या खुणा आहेत त्यामध्ये डोक्यावर पांढऱ्या रंगाचा उलट्या वाय आकाराचं चिन्ह, त्याच्यानंतर पोटाच्या आणि 8व्या वर्तुळ खंडावर
म्हणजे शेवटचे ॲब्डोमेनवर असलेले 4 काळ्या रंगाचे ठिपके, समांतर असे ठिपके, ते हे त्याची ओळखण्याची ही लष्करी अळीची ही महत्वाची खूण. आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे या अमेरिकन लष्करीची अळीची नर व मादी पतंग. नर व मादी पतंगामध्ये काय फरक आहे आणि तो कशासाठी पाहिजे हा सुद्धा आपल्याला अटकाव करण्यासाठी हे ओळखणं हे गरजेचं आहे. या ठिकाणी आता तुम्हाला दोन्ही दाखवलेले नर पतंग, मादी पतंग. नर पतंगामध्ये काय होतं की नर पतंगाच्या पाठीवरती फिक्कट बदामी अंगाराचे ठिपके दिसतात, याच्या पंखावरती असे बारीक बारीक ठिपके असतात. तसं मादीच्या याच्यावरती ती करड्या रंगाची आणि फिकट छटा त्याला असते, म्हणजे त्याच्या अंगावर असे ठिपके ठिपके नसतात. हा त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स त्याच्यामध्ये नर आणि मादी पतंग याच्यामध्ये असतो. आणि दुसरा महत्वाचं म्हणजे नराच्या टोकाला मध्यभागी त्याचा ॲब्डोमेन जो असतो तो असा सरळ झालेला असतो, टोकदार असतो. तसा मादीमध्ये तो नसतो, मादीमध्ये तो पसरट असतो. ह्या 2 खुणावरून आपण अमेरिकन लष्करी अळीचा नर पतंग व अमेरिकन लष्करी अळीचा मादी पतंग आपण या ठिकाणी ओळखू शकतो. आणि हे यासाठी ओळखायचंय की याचा प्रादुर्भाव करण्यासाठी आपल्याला याची ओळख असणंही गरजेचं आहे. आता या ठिकाणी हे चित्र जे दाखवलेलं आहे, वेगवेगळे 5 स्टेजेस दाखवलेले आहेत. मग ह्या स्टेजेसवरून आपण आता ठरवायचं की आपण कुठल्या अवस्थेमध्ये कंट्रोल करायचं आणि कुठल्या अवस्थेमध्ये कंट्रोल करणं हे गरजेचं आहे. म्हणजेच काय की अमेरिकन लष्करी अळीचं नियंत्रण करण्याचं हे बोधवाक्य काय आहे? लवकर शोध घ्या आणि नियंत्रण व उपाययोजना करा, म्हणजे संपूर्ण क्षेत्रावर त्याचा अवलंब हा योग्यरित्या होऊ शकेल. आता ह्या स्टेजेस दाखवलेल्या आहेत, 1 स्टेज, 2 स्टेज, 3 स्टेज, 4 स्टेज, 5वी आणि 6वी स्टेजेस. मी ज्या सांगितलं ना मग तुम्हाला की अळीच्या 6 स्टेजेस असतात, 6 अवस्था असतात. आणि 6 अवस्थेपैकी या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेली आहे की 4थी आणि 5वी जी अवस्था असते ती ही खादाड अवस्था असते आणि हीच पिकाचं जास्त नुकसानकारक करते. आता या ठिकाणी मी दाखवतो आता की पहिली जी अवस्था दाखवलेली आहे तिथं पहिली 1 आणि 2 अवस्था दाखवलेली आहे. बघा इथं आता चित्र आलंय, इथं काय बोधवाक्य आलंय की ह्या पहिल्या 1 आणि 2 अवस्थेमध्ये तुम्ही लवकर शोध घ्या, लवकर फवारा आणि जास्तीत जास्त आळ्यांना एकत्रित मारा. म्हणजेच तुमचं या ठिकाणी जर तुम्ही ओळख केली, या ठिकाणी जर तुम्ही योग्य फवारणी घेतली, म्हणजे लवकर शोध घेतला आणि नियंत्रण केलं, तर तुम्हाला पुढच्या ह्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या अवस्थेकडे ती आळी जात नाही आणि तुमचं होणारं नुकसान या ठिकाणी ते टाळलं जातं. त्यासाठी हे बोधवाक्य आहे, लवकर जस्ट पानावरती परंतु पुढच्या अवस्थेमध्ये पानाला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये छिद्र पडलेले आहेत आणि नंतर शेवटच्या अवस्थेमध्ये तर पूर्ण पानच खाल्ले. तर या अशा अवस्थेमध्ये आपल्याला पहिल्या 2 अवस्थेमध्ये लवकर शोधा आणि जास्तीत जास्त संदेश किंवा हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता सुरुवातीच्या काळात जर तुम्ही म्हणजे मी ज्या 2 अवस्था सांगितल्या, ह्या काळामध्ये जर तुम्ही लक्ष दिलं नाही, किडीचा प्रादुर्भावाकडे जर तुमच्या लक्षात आले नाही, तर त्याचे परिणाम मात्र मोठ्या प्रमाणामध्ये होतात. आणि त्याचे परिणाम हे असे बघा, या ठिकाणी 3 पिक्चर मी चित्र तुम्हाला दाखवलेले आहेत. त्या चित्रामध्ये काय होतंय की जो तुरा बाहेर येतो त्या तुऱ्यावरती आळी येते, म्हणजे त्या ठिकाणी नुकसान होतं. त्यानंतर कणीस बाहेर यायला लागलं, त्या ठिकाणी सुद्धा ती आळी खायला सुरुवात केली. आणि 3ऱ्या चित्रामध्ये तर तिने कणसाचं बऱ्यापैकी म्हणजे नुकसान केलेलं आहे. त्यासाठी आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ही आळी ओळखणे हे गरजेचं आहे. आता सुरुवातीच्या कालावधीमध्ये कशी ओळखायची ती आपण कशी ओळखणार, तर त्यासाठी आपण अमेरिकन लष्करी अळीसाठी कामगंध सापळे लावणे गरजेचं आहे. त्यासाठी 4 कामगंध सापळे प्रति एकरी उगवणीपूर्वी त्या ठिकाणी लावणे हे गरजेचं आहे. ह्या कामगंध सापळ्यांनी काय होतं, कामगंध सापळ्यांनी त्याच्यामध्ये नराचा अटकाव होतो, नर त्या कामगंध सापळ्यामध्ये येतो, त्याच्यामुळे नराचा आणि मादीचा मीटिंग होत नाही आणि त्याच्यामुळे याचा प्रसार होण्यापासून ते रोखलं जातं. म्हणून कामगंध सापळ्यांचा वापर या ठिकाणी करणं हे गरजेचं आहे. ही पहिली स्टेप झाली याचा प्रादुर्भाव ओळखणे आणि ते कंट्रोल करणे. आता दुसरी स्टेप आहे की जे मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये किडीचं अस्तित्व तपासण्यासाठी
तसेच उपाययोजने करणं ही गरजेचे आहे. आता ती कशी अवस्था ओळखायची आणि कशी उपाययोजना करायची, तर त्या या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपण जसा इंग्रजीमध्ये डब्ल्यू लिहितो तशा प्रकारे आपण आपल्या शेतामध्ये आपण आपल्या शेतामध्ये 5 पावलं झिकझॅक मध्ये जाणं गरजेचं आहे. आणि ते पावलं जात असताना या ठिकाणी जसं दाखवलंय मी, ते मध्यभागी तुम्ही जा शेतामध्ये, असं एखाद्या कडेला जाऊ नका किंवा नाही, मध्यभागी जा. 10 पावलं जायचे, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 आणि 4 ते 5. आणि शेतामध्ये डब्ल्यू आकार तयार होईल. अशा प्रकारे ती झिकझॅक तयार झाल्याच्या नंतर मग काय करायचं की ह्या पहिल्या 1 ते 2 पावलामध्ये जे काय 10 झाडं येतील, त्या 10 झाडावरती तुम्ही बघायचं की किती झाडावरती अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आलाय. म्हणजेच तुम्हाला मी हे कशासाठी सांगतोय की किती टक्के नुकसान झालेलं आहे, आपलं प्लॉटचं किती टक्के नुकसान झालेलं आहे हे शोधण्यासाठी आपल्याला ही देखरेख करणं आणि अशा प्रकारे त्याचा थांबा तयार करून त्याची कीडग्रस्त झाडं आणि त्याचं लागण पर्सेंटेज काढणं हे या ठिकाणी गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही सुरुवातीची अवस्था ही महत्वाचं आहे. म्हणजे निरीक्षण करा आणि नंतर त्याचं नियंत्रण करा, ते या ठिकाणी आपण दाखवले आहे. आता निरीक्षण आपण केलेलं आहे. मका हे पीक सुरुवातीच्या काळात जे किडीमुळे जे त्याचं सुरुवातीच्या काळामध्ये जे नुकसान होते किडीमुळे, मग ते नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल की त्याच्या ज्या अवस्था आहेत त्या कशा अवस्था आहेत की 5 ते 10% नुकसान कुठल्या स्टेजमध्ये आहे, 10 ते 20% आहे, आणि जास्त 20% जर असेल तर मग अशा वेळेस आपल्याला आपण कोणती कृती करायची ते आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता हे निरीक्षण झाल्याच्या नंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे केव्हा काय फवारायचे, कुठल्या अवस्थेमध्ये काय फवारणं गरजेचं आहे लष्करी अळीसाठीच्या नियंत्रणासाठी, त्याला डीव्ही स्केल म्हणतात. आणि त्यानुसार या ठिकाणी आता मी तुम्हाला फोटो दाखवतोय आणि त्या फोटोवरून मग काय फवारायचं, कुठल्या स्टेजला काय फवारायचं ते या ठिकाणी आपण या ठिकाणी बघत आहोत. तर ही पहिली अवस्था 1, 2, 3. याच्यामध्ये काय बघा, पानं हे तुमचे लुसलुशीत पानं आहेत. पानावरती कुठंतरी 1-2 ठिकाणी तुम्हाला प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा वेळेस आपण या स्टेजेसमध्ये, या चित्रामध्ये बघा 1, 2, 3 हे जे स्टेजेस दाखवलेले आहे, पहिल्या चित्रामध्ये फक्त 1 किंवा 2 ठिकाणी आहेत, दुसऱ्या चित्रामध्ये 3-4 ठिकाणी आहे, आणि तिसऱ्या ठिकाणी 5-10 ठिकाणी त्याचे प्रादुर्भाव सिम्पटम्स आपल्या लक्षणं दिसायला लागले. अशा वेळेस आपल्याला 5% निंबोळी अर्क किंवा नीम अर्क 1500 ppm 5 मिलीलीटर प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी करणं हे गरजेचं आहे. आणि या 5% निंबोळी अर्काची फवारणी करून आपण या अमेरिकन लष्करी अळीवरती आपण नियंत्रण या ठिकाणी मिळवू शकतो. तर ही पहिली अवस्था, केव्हा काय फवारायचं. त्यानंतर दुसरी जी अवस्था आहे, दुसरी जी अवस्था आहे त्याच्यामध्ये 4, 5 आणि 6 अवस्थेचे हे फोटो या ठिकाणी दाखवलेला आहे. या ठिकाणी प्रादुर्भाव तुमचा वाढत चाललेला आहे आणि हा प्रादुर्भाव वाढत असताना मग त्याच्यावरचे जे लक्षण आहेत, पानावरती लक्षण बघा, पुढच्या याच्यामध्ये पानं खाल्लेले, त्याच्यावर वाढत चाललेले टिपके, आणि नंतर 6व्या अवस्थेमध्ये वाढलेला प्रादुर्भाव हे या ठिकाणी बघा. मग अशा अवस्थेमध्ये तुम्हाला ह्या 4, 5, 6 किंवा 7, 8, 9 ह्या ज्या जे अवस्था तुम्हाला दाखवल्या, जे हे चित्र दाखवलेले आहेत, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला 7, 8, 9 मध्ये सुद्धा पानं बऱ्यापैकी त्या लष्करी अळीने खाल्ले. तर अशा वेळेस मात्र तुम्हाला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी घेणं हे गरजेचं आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही निंबोळी अर्क आणि इतर बायोपेस्टिसाइडचा जैविकचा वापर करू शकता. परंतु ह्या पुढच्या स्टेजमध्ये जे चित्र यासाठी ते दाखवलेले आहेत की ह्या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे किती पानावरती त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यानुसार आपल्याला कीटकनाशकाची फवारणी घेणं हे गरजेचं आहे. आता उपाययोजने
करणे हे गरजेचं आहे का? तर होय, उपाययोजना करणे हे गरजेचं आहे. आणि आपण जर योग्य उपाय जर अमेरिकन लष्करी अळीसाठी जर केली तर आपण 100% या जरी प्रादुर्भाव अमेरिकन लष्करी अळीचा झाला तर योग्य औषध, योग्य मात्रा जर वापरली, योग्यरित्या जर फवारणी जर केली तर आपण आपलं पीक परत हे आपल्याला तेवढंच उत्पादन नक्कीच देऊ शकेल. आणि त्यासाठी ही हे चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे की आठवड्याला निरीक्षण घ्या. आठवड्याला निरीक्षण का घ्यावीत तर त्याचं कारणच हे आहे. मी जसं सांगितलं की प्रत्येक 5 ते 7 दिवसाला या अळीच्या अवस्था बदलतात, तिचा पिकावर होणारा प्रादुर्भाव बदलतो आणि त्यामुळे आठवड्याला निरीक्षण हे घेणं गरजेचं आहे. खालच्या स्टेजमध्ये बघा, खाली बाण दाखवलेला या ठिकाणी जो आपण हे दाखवलेला आहे की सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्यावेळेस जर आपण जर कंट्रोल जर केलं असतं तर ही वरची जी अवस्था आहे अवस्था आली नसती. त्यामुळेच आपल्याला आठवड्याला निरीक्षण ही घेणं ही गरजेची आहे. म्हणजेच काय की सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण एकदम सुरुवातीच्या स्टेजमध्ये ज्या ठिकाणी आपण निंबोळी अर्कापासून आपल्याला या अमेरिकन लष्करी अळी रोखू शकतो तेच आपल्याला पुढे चालू नंतर मग आपल्याला रासायनिक फवारणी त्यामध्ये करावी लागेल. आता हे नियंत्रण ही ओळख झाली, आपण त्याच्या अवस्था बघितल्या, त्याचे तुम्ही आता चित्र वेगवेगळ्या तुम्हाला मी दाखवले की इन्फेक्शन किती झाल्यावर कुठलं हे फवारायचं. परंतु हे नियंत्रण करत असताना सुद्धा जसं मी सुरुवातीला सांगितलं की किडीला अटकाव करण्यासाठी जे काही सुरुवातीच्या म्हणजे वेळेवर पेरणी करणे, योग्य खताची मात्रा देणे, याचबरोबर नियंत्रण करण्यासाठी आपण अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण करण्यासाठी आपण त्याचं 3 प्रकारे विभागणी करू शकतो. म्हणजे भौतिक नियंत्रण, जैविक नियंत्रण आणि रासायनिक नियंत्रण. आता भौतिक नियंत्रण आपण या तिन्ही नियंत्रणाचे प्रकार या ठिकाणी होऊ. भौतिक नियंत्रण म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्हाला शेतामध्ये प्रादुर्भाव दिसेल किंवा अशी पुंजके दिसतील अशा वेळेस आपण ते शक्य असल्यास अंडीपुंज ते गोळा करून ते नष्ट करावीत, हे भौतिक नियंत्रण. आणि याचबरोबर काय होतं की सध्या बांधावरती सावली पडते, मग सावली पडते त्याच्यानंतर त्या ठिकाणी वसावा पडतो, म्हणून आपण मोठमोठे वृक्ष आता तोडत आहोत, त्यामुळे शेतामध्ये पक्षी थांबत नाही. म्हणून आता शेतामध्ये भौतिक नियंत्रणाचा हा एक प्रकार आहे की शेतामध्ये पक्षी थांबे उभारावे. पक्षी थांबेमध्ये एक बांबू घ्यायचा, तो शेतामध्ये मध्यभागी लावायचा आणि त्याला टी आकाराचा आणखी एक वरती काठी एक लावायची, म्हणजे त्या ठिकाणी ते पक्षी त्या ठिकाणी थांबतील. आणि असे थांबलेले पक्षी त्यांना दिसणारी अंडीपुंज किंवा त्यांना दिसणाऱ्या आळ्या ते वेचून खातील. त्यासाठी हे पक्षी थांबे उभा करणे हे गरजेचे आहे. हा भौतिक नियंत्रणाचा दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा भौतिक नियंत्रणामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपल्याला किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यावेळेस पोंग्यामध्ये बारीक वाळू जी असते ती, पीक हे खाली असतं आपलं सर्वसाधारण 1 फूट पीक झालेलं असतं, म्हणजे आपल्याला खाली वाकून आपण त्या पोंग्यामध्ये ती बारीक वाळू टाकायची. ही वाळू टाकल्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आळीची अवस्था असते जी तो पोंगा खायला जाते त्यावेळेस तिला तो पोंगा वाळू असल्यामुळे तिला तो पोंगा खात नाही आणि वाढीचा भाग खाण्यापासून ती परावृत्त होते आणि शेंड्याचं नुकसान होत नाही. हा सुद्धा एक अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणाचा हा भाग आहे. तर हे भौतिक नियंत्रणामध्ये 3 मुद्दे येतात. पहिला मुद्दा अंडीपुंज गोळा करा, दुसरा शेतामध्ये पक्षी थांबे उभारा आणि तिसरा मध्ये त्या पोंग्यामध्ये ही बारीक वाळू टाका. हा झाला भौतिक नियंत्रणाचा भाग. आता पुढचं जे नियंत्रण आहे ते म्हणजे जैविक नियंत्रण. या जैविक नियंत्रणामध्ये आपण काय करू शकतो? जैविक नियंत्रणामध्ये आपण अंड्यावर ज्या उपजीविका करणाऱ्या ज्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांचे सर्वसाधारणपणे एका हेक्टरमध्ये 50,000 अंडी 10 दिवसाच्या अंतराने 3 वेळा शेतामध्ये सोडावी. किंवा नोमुरिया रिलाय या बुरशीजन्य कीटकनाशकाची 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आपण त्याची फवारणी या जैविक नियंत्रणात करावी. किंवा जर नोमुरिया रिलाय जर नसेल तर मेटारायझिम किंवा EPM ची 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर पाण्याप्रमाणे आपण त्याची शेतात फवारणी केली तर या जैविक कीटकनाशकामुळे सुद्धा आपण या अमेरिकन लष्करीवरती आपण नियंत्रण करू शकतो. आणि या दोन्ही तिन्ही अवस्थे याच्यानंतरही आपल्याला जर नियंत्रण जर आलं नाही किंवा जे मी मग तुम्हाला जे चित्र दाखवले की ज्याच्यामध्ये वाढीच्या अवस्था ह्या 7, 8, 9 या स्टेजमध्ये जातात
त्यावेळेस मात्र रासायनिक नियंत्रण करणं हे गरजेचं आहे. अळीच्या आता हे रासायनिक नियंत्रणासाठी कसं करायचं ना रासायनिक नियंत्रण, तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये जसं मी सांगितलं की निमारकची फवारणी 1500 ppm किंवा निंबोळी आरची 5% 5 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. किंवा जर अवस्था जर जास्त पुढे गेली, म्हणजे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला, शेतकरी बंधूच्या ते लवकर लक्षात आलं नाही, तर अशा वेळेस आपण इमामेक्टिन बेन्झोइड 5 SG या कीटकनाशकाची 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात त्याची फवारणी करावी. किंवा थायोमेथॅक्झाइम 12.6% किंवा अधिक त्याच्यामध्ये लॅम्बडा सायलोथ्रिन 9.5% या मिश्र कीटकनाशकाची 0.5 मिलीलिटर या प्रमाणात त्याची फवारणी करायची. जर आपला जर मधुमका जर असेल, म्हणजे आपण जर स्वीटकॉर्न घेतलेला असेल, तर त्या ठिकाणी मात्र स्पिनोसाइड 45 SC कीटकनाशकाची आणि त्याचं प्रमाण जे आहे ते 0.3 मिलीलिटर प्रति लिटर या प्रमाणात त्याची फवारणी करणे हे रासायनिक नियंत्रणाचा तो एक भाग येतो. 2018 मध्ये अमेरिकन लष्करी अळी, त्यानंतर आमच्या या मका सुधार प्रकल्प काजवावाडा कोल्हापूर या महात्मा फुले कृषी अंतर्गत या संशोधन केंद्राने याच्यावरती संशोधन सुरू केलं आणि आपण याच्यावरती एक शिफारस या ठिकाणी दिलेली आहे की मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी 5 मिलीलिटर स्पिनोट्रोम 11.7 SC किंवा 4 मिलीलिटर क्लोरांट्रोनिलिप्रोल 18.5% SC प्रति 10 लिटर पाण्यातून या अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून याचा 15 दिवसाच्या अंतराने त्याच्या 2 फवारण्या केल्या, तर आपण या मका पिकावर जे अमेरिकन लष्करी अळीचं जे नुकसान होतं ते आपण ते कंट्रोल करू शकतो आणि आपण अधिक उत्पादन घेऊ शकतो. मला या ठिकाणी शेतकरी बंधूंना एकच सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता अमेरिकन लष्करी अळी किंवा फॉल आर्मीवर आला म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही. या ज्या उपाययोजना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत, फक्त त्या योग्य वेळी करा आणि लवकर करा, म्हणजेच आपण आपल्या पिकाला या अमेरिकन लष्करी अळीच्या होणाऱ्या प्रादुर्भावापासून आपण रोखू शकतो आणि अधिक उत्पादन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. एवढंच या ठिकाणी बोलले जे काही, तर आपण मला प्रश्न विचारा. धन्यवाद.